हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आता आपलं शिलाई कोर्स ह्या चॅनलवरती जवळजवळ आपले म्हणजे 1.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्याला। तर शिलाई कोर्स ह्या चॅनलवरती मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक कटिंग आणि टिचिंग शिकवलेलं आहे। जे बेसिक होतं ते सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा मला खूप छान पद्धतीने असा प्रतिसाद दिलेला आहे। ओके, तर मेन म्हणजे आता तुम्ही विचार करत असतील की ताई अचानक असा काय व्हिडिओ बनवते। तर भरपूर साऱ्या ताईंच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही क्लासेस घ्या। तर फायनली तीच खुशखबरी मी तुम्हाला देणार आहे की आपण ऑनलाईन क्लासेस चालू करणार आहोत 1 तारखेपासून। तर जर तुम्हाला क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही तसं मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देणार आहे, आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देणार आहे। त्या व्हॉट्सअप नंबरचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, मला त्याच्यावरती हाय करा। तर त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि त्या माहितीनुसार तुम्हाला फीज वगैरे किती असणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळणार आहे। जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर बेसिक पासून मी तुम्हाला शिकवणार आहे, डिटेलमध्ये त्याच्यावरती तुम्हाला माहिती मिळणार आहे। ते तुम्ही वाचून तुम्हाला कसं वाटतं तसं मला तुम्ही रिप्लाय द्या। ओके, तर संपूर्ण माहिती तुम्ही व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर तुम्हाला भेटेल। ओके, तर तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। आता बऱ्याच ज्यांना पण सपोज एखाद्याला मशीन चालवता येत नाही, नवीन शिकायचं असेल, तुम्हाला घरगुती पॅन्डल सुद्धा मारता येत नसेल, तर अशा ताईंना सुद्धा मी शिकवणार आहे। ज्यांना पण शिकायची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा मी म्हणजे एकदम शिलाई मारण्यापासून म्हणजे मशीन कशी चालवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे शिलाई कशी मारायची आणि जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची असेल, सरळ शिलाई म्हणजे येण्यासाठी, फिनिशिंगसाठी कशा पद्धतीने कोणत्या शिलाईचे प्रकार आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये हे आपल्या ऑनलाईन क्लासेस पासून तिथून सुरुवात करणार आहे। इंची टेप कसं म्हणजे तुम्हाला इंच कशाला म्हणायचं, पाव इंच कशाला म्हणायचं, अर्धा इंच कशाला म्हणायचं, पूर्ण इंची टेपची सुद्धा माहिती देणार आहे मी। तर आपला स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे, आता मी तुम्हाला नंबर सुद्धा सांगते तर तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे। तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे तो आहे म्हणजे 92 26 64 94 40। स्क्रीनवरती आहे 92 26 64 94 आणि 40। ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला हाय करा, तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती मिळेल। आणि आपलं चॅनल जे शिलाई कोर्स चॅनल आहे, ज्या सबस्क्रायबर ताईंना माहिती आहे तर त्यांना ऑलरेडी माहिती, ज्यांना माहिती नसेल तर मी तुम्हाला लिंक देणार आहे, त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करा। तुम्हाला आपलं चॅनल सुद्धा युट्यूबचं सर्व डिटेलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तुम्ही बघा पहिल्यांदा माझे व्हिडिओ कसे आहेत, तुम्हाला समजतात का नाही किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही ते तुम्ही सर्वात पहिल्यांदा माझे व्हिडिओ पडताळा, ते बघा। तुम्हाला जर समजत असतील, तुम्हाला क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता। आता आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे जसं की कटोरी ब्लाउज कसं शिवायचं, त्याची ड्राफ्टिंग वगैरे सर्व डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवलेलं आहे। आता आपल्या ह्या क्लासेसमध्ये त्याच्यावरती फोटोचे पण 2-3च व्हिडिओ आपले अपलोड आहेत शिलाई कोर्स या चॅनलवरती। कटोरी ब्लाउज ऑल डिटेलमध्ये क्लास म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचे पण अपलोड केलेले आहेत। ओके, त्याच्यानंतर बोटनेक ब्लाउजचे पण बऱ्यापैकी आपले व्हिडिओ त्याच्यावरती झालेले आहेत। असे डिटेलमध्ये जसं की टिप्स आणि ट्रिक्स, आता तुम्हाला क्लासेसमध्ये काय काय शिकवलं जाणार ते डिटेलमध्ये ऑलरेडी व्हॉट्सअपला तुम्हाला येणार आहे। तरी पण एक तुम्हाला बेसिक म्हणून मी माहितीसाठी सांगते, आपले मशीनची जी फुल सेटलची मशीन असते किंवा कोणती पण मशीन असू द्या, तर तुम्हाला ती सर्वात पहिल्यांदा फुल सेटलच्या मशीन पासूनच आपण सुरुवात करणार आहोत। तर तिथून तुम्हाला माहिती दिली जाणार, मशीनची डिटेलमध्ये माहिती दिली जाणार, त्याच्यानंतर ती कशी चालवायची ते सुद्धा तुम्हाला डेमो मी देणार आहे। ओके, ते शिकवलं जाणार आहे। शिलाईचे कसे प्रकार असतात, म्हणजे आपण ब्लाऊज शिवतो तर त्याच्यामध्ये किती प्रकारच्या शिलाई आपल्याला यूज केल्या जातात किंवा आपण कोणत्या शिलाई मारतो, केव्हा कोणती शिलाई मारायची, त्या शिलाईला काय नाव द्यायचं म्हणजे आपण सांगतो, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये म्हणजे आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सांगणार आहे। इंची टेपची माहिती देणार आहे मी, त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग। ओके, कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग नंतर आपण इंची टेप वगैरे हे आपलं सर्व डिटेलमध्ये झाल्यानंतर कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग वगैरे देणार, त्याची सर्व माहिती देणार। ओके, त्याच्यानंतर आपल्या जुन्या ब्लाऊजवरनं कटोरीचं माप कसं घ्यायचं, सर्वात पहिल्यांदा आपण जुन्या ब्लाऊजवरनं कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे। आणि त्याच्यानंतर पेपर कटिंग कसे काढायचे, पेपर कटिंग शिकवले जातील। ऑल साईज तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज जरी तुम्हाला शिवायचे असतील किंवा स्वतःचं ब्लाऊज शिवायचं असेल, घरातले तुमचे आई असेल, बहीण असेल
तुमची वहिनी असेल, ज्यांचे पण तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असेल, कोणाचे पण तुम्ही शिवू शकता. जर तुम्हाला पेपर कटिंग जमली तर तुम्ही कोणाचे पण कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज शिवू शकता. आता बरेच आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहे, त्याच्यावरती बऱ्याच ताईंची अशी कमेंट्स येते की ताई आम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवतो, तुमचे व्हिडिओ बघून आम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवतो किंवा खूप छान ब्लाऊज बसत, खूप सारे असे रिप्लाय आलेले आहेत मला. त्याच्यामुळे बरेच असे रिप्लाय अधूनमधून मला खूप वेळा येऊन गेलेले आहेत की ताई तुम्ही ऑनलाईन क्लासेस घ्या. तर फायनली आपण क्लासेस चालू करणार आहोत. तर 1 तारखेपासून चालू करणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला 1 तारखेच्या तुम्हाला 1 तारखेच्या आधी काय तुम्हाला म्हणजे क्लासेस लावायचे ते तुम्ही विचार करून मला हाय करा, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर पेपर कटिंग जे पण असणार आहे, प्रत्येक साईजचे पेपर कटिंग काढताना कोणत्या टिप्स वापरायच्या, ट्रिक्स वापरायच्या, ते अगदी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवले जाणार. फोटकचं सुद्धा ह्याच पद्धतीने शेड्यूल असणार आहे आपलं. आता ह्या क्लासेसमध्ये आपण काय काय शिकणार आहोत म्हणजे ऑनलाईन क्लासेसमध्ये, तर हे आपलं ऑनलाईन क्लासेस आहे ते 26 दिवसाचं आहे. रविवारी आपली सुट्टी असणार आहे आणि 1.5 तासाचा आपण इथे क्लास घेणार आहोत. ओके, हे पण सांगते मी तुम्हाला. अजून त्याच्यामध्ये काय असणार आहे, गळ्यांचे आकार शिकवणार आहे मी. तर त्याच्यामध्ये गळ्याचे आकार सुद्धा तुम्हाला शिकवले जातील. जे सिंपल पॅच लावायचं वगैरे ते सुद्धा शिकवलं जाणार आहे. म्हणजे जसं की एखाद्या डिझाईनचं सर्वात पहिल्यांदा आपण सिंपल नेक घेणार आहोत, गळ्यांचे आकार सिंपल घेणार आहोत. जे आपण कॅनव्हस लावतो ते शिकवलं जाणार आहे. ते डिटेलमध्ये क्लासेसमध्ये तुम्हाला समजणारच आहे. तुमच्या काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता. बाहीची कटिंग शिकवली जाणार, ड्राफ्टिंग सुद्धा दिली जाणार तुम्हाला. म्हणजे जसं की जे लिखाण असतं, ड्राफ्टिंग असते, आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहेत, त्या सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. ओके, तर ते सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस करू शकता. मेन म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस क्लासेस करायचे किंवा तुम्हाला आता शिलाई कोर्स करायचा आहे तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची. जर तुमच्यामध्ये संयम असेल तर खरंच तरच तुम्ही क्लासेस करा. असं नाही की तुम्हाला 2 दिवसात ब्लाऊज शिवायला येईल, हे मी कधीच तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. कारण ब्लाऊजचे जे क्लास म्हणजे आपण शिलाई कोर्स करतो त्याच्यामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागतो, तरच परफेक्शन आपल्या शिलाई कामामध्ये येते. आणि प्रॅक्टिसला सर्वात मेन म्हणजे महत्व आहे. तुम्हाला घरी प्रॅक्टिससाठी सुद्धा म्हणजे जसं आपण क्लासेस घेणार तसं तुम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा मी म्हणजे उद्या काय प्रॅक्टिस करून यायची ते सुद्धा तुम्हाला दिलं जाणार, जेणेकरून तुमची जास्त करून प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आणि ते तुम्ही केलं तर फायदा आहे, नाहीतर मग क्लासेस लावून उपयोग नाही. आता तुम्ही सिंपल एखादा बेसिक क्लास करा आणि किंवा तुम्ही एकदम ऍडव्हान्स लेवलचा डायरेक्ट फॅशन डिझायनर तुम्ही कोर्स करा. जर तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही तर तो फॅशन डिझायनर करून करून काहीच उपयोग नाही. सिंपल क्लास करणारी एखादी महिला असेल, ती जर नेहमी प्रॅक्टिस करत असेल तर ती फॅशन डिझायनर जी करणारी महिला असेल तिच्यापेक्षा ती भारी पडते. आणि एक तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचं, तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, त्या एरियामध्ये नक्की कोणती फॅशन चालू आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही क्लासेस लावू शकता. आता कटोरी ब्लाऊज, फोटक्स ब्लाऊज हे ऑल डिटेलमध्ये आपल्या म्हणजे चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये शक्यतो कटोरी ब्लाऊज हे जास्त फेमस आहे, तर तुम्ही क्लासेस हे करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ड्राफ्टिंग दिली जाणार आहे, बिना अस्तरचा ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवलं जाणार आहे. कटिंग पूर्ण पेपर कटिंग शिकवल्यानंतर मोंड्याचा आकार कसा द्यायचा, शोल्डर किती घ्यायचं, गळ्यानुसार शोल्डर कसं घ्यायचं ते सुद्धा शिकवलं जाणार आहे. सर्व डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. अस्तरचा ब्लाऊज, बिना अस्तरचा ब्लाऊज पण टीचिंग करून दाखवलं जाणार आहे आणि अस्तरचा पण ब्लाऊज तुम्हाला टीचिंग करून दाखवलं जाणार आहे. ओके, कोणत्याही कस्टमरचा किंवा कोणत्याही साईजचा जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज किंवा फोटक्स ब्लाऊज शिवायचा असेल तरी तुम्हाला तिथे म्हणजे सर्व डिटेलमध्ये मी शिकवणार आहे आणि ते कोणत्या पण कस्टमरचं तुम्ही माप काढू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन राहणार नाही. इतकं छान मी तुम्हाला म्हणजे आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकवणार आहे. जर तुमची मनाची तयारी असेल तर तुम्ही सुद्धा फायनली म्हणजे शिलाई कोर्स करू शकता. ओके, तर मनाची पहिली तयारी ठेवा आणि त्याच्यानंतर विचार करून तुम्ही क्लासेस जॉईन करा. ओके, त्याच्यानंतर ब्लाऊज मध्ये गोट लावणे, मेन पॉइंट म्हणजे गोट. बऱ्याच जणींना गोट जमत नाही, तर गोट कसा करायचा ते मी डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. गोट करायला प्रॅक्टिस खूप महत्वाची असते, ते सुद्धा सांगितलं जाणार आहे. ओके, आणि आपलं शिलाई काम ज्यावेळेस आपण शिलाई कोर्स करतो त्याच्यामध्ये आपल्याला किती दिवसामध्ये आपण शिलाई काम शिकतो हे आपल्यावर डिपेंड असतं.
ना की तुम्ही 3 महिन्याचा कोर्स करा किंवा वर्षाचा कोर्स करा. जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर त्या शिलाई कामाला काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे मेन म्हणजे तुम्ही 1 महिना जरी कोर्स केला, जर तुम्ही खूप प्रॅक्टिस केली तर तो तुमचा 4-5 महिन्याच्या कोर्सला भारी पडणार आहे. ओके, त्याच्यामुळे ते तुमच्यावर डिपेंड आहे. दोरी पायपिंग शिकवली जाणार तुम्हाला. साधा गोट आपला हाताने करतो तो सुद्धा शिकवला जाणार आहे. त्याच्यानंतर दोरी पायपिंग कशी बनवायची, ती कशी लावायची ते सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर काही जे प्रॉब्लेम्स, टिप्स आणि ट्रिक्स त्या सुद्धा आपल्या ऑल डिटेल मी तुम्हाला जसं आपण शिकणार आहोत तसं मी तुम्हाला सांगणार आहे. शोल्डर उतरू नये त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, ओके, ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर मुंडा लूज होणे, टाईट होणे, मग तो टाईट होत असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, लूज होत असेल तर त्याच्यामध्ये काय आपल्याला टिप्स ऍड करायच्या आहेत जेणेकरून ते होऊ नये, किंवा एखादा ब्लाऊज बिघडला तर तो कसा रिपेअर करायचा हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाणार. किंवा मुंड्यामध्ये फुगा येत असेल तर तो कमी कसा करायचा ते सुद्धा शिकवलं जाणार आहे. मुंडा कमी झाला, तो जास्त वाढवायचा असेल तर तो कसा म्हणजे आपल्याला वाढवायचा आहे ते सुद्धा सर्व टिप्स आणि ट्रिक्स आणि फॉर्म्युले जे आपल्या कटोरी ब्लाऊजचे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा तुम्हाला सर्व डिटेलमध्ये शिकवणार आहे. मोंड्याचा फॉर्म्युला शिकवणार आहे. शोल्डर कशा पद्धतीने कमी जास्त करायचं गळ्यानुसार, गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे. अगदी डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे. जे बेसिक आहे ते तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी शिकवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक येणं खूप महत्वाचं आहे. बेसिक जर आलं तर पुढचे जे आपण क्लासेस पुन्हा आपण घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात सोपं जाणार आहे. ओके, तर ह्या क्लासेसमध्ये फक्त आपण कटोरी ब्लाऊज आणि फोटक्स ब्लाऊज हे 2च ब्लाऊज ऍड केलेले आहेत. तसं तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की याच्यामध्ये आपण कोणकोणते ब्लाऊज हे ऍड केले पाहिजे. माझ्या मते असं आहे की आपण बेसिक म्हणजे सर्वात पहिल्यांदा की कटोरी ब्लाऊज शिकूया आणि नंतर फोटक्स शिकूया, म्हणजे माझ्या मते तरी वाटतं. म्हणून मी हे 2 पॅटर्न इथे चूज केलेले आहेत आणि ते तुम्हाला सांगते. ओके, तर ते आपल्या क्लासमध्ये होणार आहेत. त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम वरती सॉल्व्ह कसे करायचं, सोल्युशन कसं करायचं ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊजची फिटिंग किंवा फोटक्स ब्लाऊज जे आपण ब्लाऊज शिकणार आहोत तर त्याची फिटिंग कशी करायची ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे. ओके, ज्या छोट्या मोठ्या चुका होतात ते सुद्धा सांगितल्या जातील. त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊजचा चार्ट दिला जाणार आहे तुम्हाला. प्रत्येक साईज नुसार फॉर्म्युला दिला जाणार आहे. प्रत्येक साईज नुसार फॉर्म्युला चार्ट हा तुम्हाला दिला जाणार आहे. तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, शोल्डर चार्ट, आर्महोल चार्ट हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपला 2-3 दिवसाआधी म्हणजे 3-4 दिवसाआधी आपण आर्महोल चार्टचा शिलाई कोर्स या चॅनलवरती फॉर्म्युला चार्ट नाही फॉर्म्युला मी अपलोड केलेला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार जरी तुम्ही आर्महोल राऊंड काढला तरी परफेक्ट असा आर्महोल राऊंड येतो. डिटेलमध्ये आता कसं आहे, बऱ्याच ताई कमेंट्स करतात की ताई आर्महोल राऊंड किती घेऊ, आर्महोल राऊंड किती घेऊ, मी 6.5चा घेऊ का, 38 साईज मध्ये 6.5चा घेऊ का. तर आर्महोल राऊंड हा वेगळा असतो, जी लाईन ड्राफ्टिंग करतो आपण ती वेगळी असते. तर ते सुद्धा कन्फ्युजन तुमचं क्लासेसमध्ये क्लिअर होणार आहे. जर तुमच्या छोट्या छोट्या अशा चुका होत असतील तर ते तुमचं कसं आहे, क्लासेसमुळे हे ना ते कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील तर तुम्ही आवश्यक करा. गळ्याच्या उंचीनुसार रुंदी वगैरे शिकवली जाणार आहे. तर रुंदी आपली जास्त डिपेंड करत नाही, गळ्याच्या उंचीनुसार आपलं शोल्डर खूप मॅटर करतं. ते शोल्डर कसं घ्यायचं ते मी सांगणार आहे. त्याच्यानंतर शोल्डरचे कटिंग कसे करावे वगैरे ते सर्व डिटेलमध्ये, आकार कसे द्यायचे आपल्याला. ओके, जसं की बाईचा जो आकार असतो, बाईचा शेप देतो, पुढचा आर्महोल, मागचा आर्महोल बाईच्या शेपमध्ये ड्राफ्टिंग करताना किंवा पेपर कटिंग करताना. मुंड्याचा शेप जर तुमचा डीप गळा असेल थोडासा किंवा कमी असेल त्यावेळेस तुम्हाला शेप कशा पद्धतीने द्यायचे ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे. आपलं जसा गळा असेल त्याच्यानुसार आर्महोल मध्ये वगैरे कुठे काय बदल करायचा ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती तुम्ही सर्वात पहिल्यांदा, तुम्हाला विश्वास पटत नसेल तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या आणि त्याच्यावरती आपले व्हिडिओ अपलोड आहे ते व्हिडिओ बघा. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते, तर मला असं वाटतं की मी अगदी आपल्या साध्या सिंपल आणि मराठी भाषेमध्ये तुम्हाला शुद्ध असं बोलून म्हणजे त्याच्यामध्ये सांगते, सिंपल अशा, जसं की आपण नॉर्मली जसं संवाद साधतो, जसं बोलतो, दोघी मैत्रिणी वगैरे बोलतो, ह्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं बिलकुल नाही की एकदम ऍडव्हान्स लेवलचं काही त्याच्यामध्ये शब्द वापरलेले आहेत किंवा नाही. ते तुम्हाला जसे समजतील तसं मी म्हणजे जसं आपण नॉर्मली बोलतो त्या पद्धतीने त्या भाषेमध्ये मी शिकवलेले आहे आणि ते बऱ्याच मैत्रिणींना आपल्याला समजलेलं सुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा आवडतात. तर खूप सारे असे रिप्लाय आलेले आहेत की ताई तुम्ही क्लासेस घ्या. तर आपण फायनली क्लासेस घेणार आहोत.
जर तुमचा चांगला सपोर्ट असेल तर असेच कंटिन्यू आपण पुढे 1 बाय 1 एक एक क्लासेस घेणार आहोत. तसं तुमचं काय मत आहे ते मला व्हॉट्सअपला कळणार आहे आता. तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हाय करायचं आहे. बाकी काही डाऊट असतील किंवा काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. आणि जी फीज असणार आहे ती तुम्ही व्हॉट्सअप वरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. ओके, तर त्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्यांना फ्री वगैरे शिकायचं असेल, असं नाही की चला नाही मला क्लासेस लावायची गरज नाहीये, मला फक्त नॉर्मली छोट्या मोठ्या काही चुका होतात तर ते मला शिकायचे आहेत, तर असं नाही. आपल्या क्लासेसमध्ये मी तुम्हाला डिटेल क्लासेसमध्ये वेगळं सांगणार आहे असं बिलकुल नाही. आपल्या जे शिलाई कोर्स चॅनलवरती आहे त्याच्यावरती सुद्धा जी माहिती दिलेली ती डिटेलमध्ये आणि परफेक्ट अशी माहिती दिलेली आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही फुकटमध्ये शिकू शकता. आपले कटोरी ब्लाउज सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ झालेले आहेत. तर तुम्ही प्रत्येक साईज नुसार, गळ्यानुसार, शोल्डरचं कटिंग वगैरे, डीप गळ्यानुसार कटिंग मध्ये काय बदल करायचे ते डिटेलमध्ये मी शिकवलेले आहे. आणि सर्व ऑलमोस्ट सर्व व्हिडिओ अपलोड आहेत. तर तुम्ही ते बेसिक नॉलेज आपल्या शिलाई कोर्स चॅनल मधून घेऊ शकता. ओके, तर असं नाही की तुम्हाला क्लासेस मध्ये मी वेगळं शिकवणार आहे, इकडे वेगळं शिकवणार आहे. सेम आपली मेथड असणार आहे. तर इकडे फक्त तुम्हाला तुमच्याकडनं मी करून घेणार आहे. म्हणजे आता आज आपण एखादा मेजरमेंट काढणार आहोत. उदाहरणार्थ आपण आज 34 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग काढणार आहोत. तर ते पेपर कटिंग तुम्हाला काढता आलंच पाहिजे. शोल्डर कसं टाकायचं, उंची कशी टाकायची, त्याच्यामध्ये किती इंच ऍड करायचं किंवा आपलं मुंड्याचा आकार कसा द्यायचा तुम्हाला ते सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ओके, तर 34 साईजचं माप असेल तर तुम्हाला ऑलरेडी आपल्या शिलाई कोर्स ह्या चॅनलवरती मी प्रत्येक साईज नुसार आर्महोल राऊंड किती येतो याच्यामध्ये ते सुद्धा मी फायनल सांगितलेले आहेत की ह्या दरम्यान आपला आर्महोल राऊंड येतो, शोल्डर येतो. तुमचा गळा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त हे करायचंय. आणि थोडंसं आपण पण विचार करून जर पेपर कटिंग केलं तर खूप छान असं आपलं परफेक्ट असं. आणि असं नाही की आपले पाचही बोट हे सारखे नाहीत. ओके, हे चुका होत राहतात आपल्याकडनं. असं नाही की आपण एखादी गोष्ट शिकलं म्हणजे आता तुम्ही क्लासेस लावलं तर ते तुम्हाला 2 दिवसात यायलाच पाहिजे अशी गॅरंटी मी अजिबात देणार नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते खरंच तुम्ही महिन्यातून शिकून जाणार आहेत, 15 दिवसातून शिकून जाणार आहेत. जर तुम्ही मनापासून प्रॅक्टिस केली तर. जर प्रॅक्टिसच केली नाही, फक्त क्लासमध्ये तुम्ही जर जेवढं शिकवलं तेवढं जर बघत असाल आणि घरी जर तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही नंतर तर त्याचा काहीच अर्थ नाही. तुम्हाला घरी सुद्धा प्रॅक्टिस करून बघायची, तुम्हाला पेपर कटिंग करून बघावे लागतील, तुम्हाला गळ्यांचे आकार काढून बघायला लागतील, तुम्हाला जे शिकवलेलं आहे त्याचा अभ्यास करावा लागणार आहे की नाही हे असं शिकवलं होतं, याची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे, मुंड्याचा आकार असा नाही तो असा द्यायला पाहिजे, हाताला वळण लावावं लागेल. त्याच्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस करायला लागते. आता मी माझा अनुभव सांगते, मी सुद्धा खूप प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यामुळे मी आज म्हणजे की तुम्हाला पण शिकवू शकते आणि मी 2 कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज घरगुती शिवू शकते आणि घर बसल्या मी 2 पैसे कमवते. तुम्ही सुद्धा जर क्लासेस लावले, मनापासून केलं तर तुम्ही सुद्धा 2 पैसे कमवणार आहेत. परंतु तुम्हाला सुद्धा ऑनलाईन ज्या मैत्रिणींना म्हणजे बाहेर जाऊन क्लासेस वगैरे लावता येत नाही किंवा खेडोपाडी भरपूर तालुक्याच्या ठिकाणी बरेच ठिकाणी असे क्लासेस राहत नाही किंवा क्लासेस असले पण तर काही ठिकाणी क्लासेसला जास्त फीज असते किंवा एखाद्या ठिकाणी क्लासेसमध्ये डिटेलमध्ये शिकवलं जात नाही. जे क्लासेस घेतात ते त्यांचं पॅटर्न वेगळं असतं, ते एकदम परफेक्ट शिवतात परंतु शिकवताना हे चुकीचं शिकवतात. असे भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत आणि मला हे रियालिटीमध्ये म्हणजे माहिती सुद्धा झालेले आहे. बरेच माझ्याकडे आता इथे जे कस्टमर येतात ब्लाऊज शिवायला ते स्वतः म्हणतात की ताई तुम्ही ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन क्लास घ्या, घरगुती क्लास घ्या. परंतु जे माझं इथे आहे की आपण ऑफलाईन क्लासेस घेतले त्याच्यासाठी मशीन खूप आपल्याला भांडवल पण लागतं. ओके, तर तिथं आणि मी घरातच म्हणजे सोय केलेली आहे की मी घरात बसून ब्लाऊज शिवते आणि डेली कस्टमरचे ब्लाऊज शिवते. त्याच्यामुळे मी म्हटलं चला सर्वांना जर घरातून बाहेर पडता येत नाही त्याच्यासाठी आपण ऑनलाईन क्लासेस घेणार आहोत आणि आपली फीस सुद्धा जास्त नाहीये, अगदी कमीत कमी मी फीस पण ठेवलेली आहे. तसं तुम्ही व्हॉट्सअपला मला म्हणजे सांगा की तुम्हाला कसं योग्य वाटते किंवा नाही, त्याच्यावरती पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि अगदी आपला 26 दिवसाचा कोर्स असणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, जर माझ्याकडनं एखाद्या दिवशी तब्येत वगैरे बरी नसली किंवा बाय चान्स कधी कधी लाईट जाते, मग नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार आहे. ओके, तर तसं तर मी वायफाय बसून घेतलेला आहे, परंतु जर नेटवर्क जर नसला, लाईट गेली तर त्या दिवसाचा जर खाडा झाला तो माझ्याकडनं तुम्हाला भरून दिला जाणार आहे. परंतु तुम्ही खाडा करायचा नाही. जर माझ्याकडनं खाडा झाला, जर मी एखाद्या दिवशी
लाईट गेली किंवा एखाद्या दिवशी अचानक आपलं कसं आहे, एखाद्या दिवशी तब्येत वगैरे बिघडली तर मी ते आदल्या दिवशी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर तो दिवस मी तुम्हाला भरून देणार आहे. माझ्याकडनं जर खाडा झाला तो मी भरून देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचे 26 दिवस हे परफेक्ट असे मी घेणार आहे. तुमचे ज्या मनातल्या शंका असतील ते मला तुम्ही व्हॉट्सअपला सांगू शकता. ओके. तर आपण ऑनलाईन क्लासेस हे चालू करणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, नंबरवरती हाय करा. अजून काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.